हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर हा ब्लॉग स्पेशल होणार आहे, ते नक्की पहा तुम्ही शेवटपर्यंत. कारण आज मी दाखवणार आहे तुम्हाला 4 साड्या जे की सोलापूरहून आणलेल्या आहेत. खूप वेळेस सांगितलेलं आहे तुम्हाला व्लॉगमध्ये की दाखवेन म्हणून, पण त्याचा काही मला म्हणजे वेळच भेटत नव्हता आणि फायनली आज मला वेळ भेटलेला आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी साड्या एक एक करून, जी कोणती कोणती साडी कशासाठी घेतलेली आहे. आणि चला, एक नसून दोन नसून प्रॉपर 4 साड्या आहेत. तर ती ही साडी आहे, हे पहा, जी की मी घेतलेली आहे खास करून आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी. आता माहिती नाही तेव्हा मला भेटेल की नाही. हे पहा, ती ही साडी आहे जी की ॲनिव्हर्सरी येत आहे आमची आता, आणि त्याच्यासाठी मी ही साडी चॉईस केलेली आहे. तुम्हाला दाखवते, हे पहा. आणि खूप सुंदर आहे. आणि आमच्या इकडे खूप म्हणजे खूप बजेट जास्त असतं, त्याच्यामुळे मी ना सोलापूरला केव्हाही जाते ना तेव्हा तिथून ना साडी खास करून घेतेच. तर अशी आहे ती साडी, खूप सुंदर आहे. हे पहा, बॉर्डर वगैरे अशी आहे आणि पूर्ण प्रॉपर अशी आहे साडी. खाली पूर्ण तुम्हाला पदर दाखवते, हे बघा. हा आहे पदर खास करून, जो की फक्त पदराला डिझाईन आहे. आणि मग प्लेन पूर्ण निऱ्याला हे येतं खाली. पूर्ण प्रॉपर अशी आहे, दिसत असेल तुम्हाला. तर ही घेतलेली आहे मी ॲनिव्हर्सरीसाठी, आणि ही मला डिस्काउंटमध्येही भेटलेली आहे. आणि अशा साड्या आमच्या इकडे भेटतात 4,000ला. मला ही फक्त 2,000ला भेटलेली आहे. 2,200ची आहे ही साडी. आणि आमच्या इकडे खूप प्राईज आहे ह्या साडीची, बरं का. तर मला खूप आवडली. आणि मी पार्टीवेअर साड्या तिथेच घेते, सोलापूरला वगैरे. इथून काही 1-2 घेते साड्या, म्हणजे प्रॉपर जास्त इमर्जन्सी असेल तरच घेते मी, इथून नसता नाही घेत. तर ही एक ती साडी आहे. आणि मला कशी दिसायली तेही नक्की सांगा, कारण मी आणि वेअर केलं नाही आहे हिला. आता पाहूया दुसरी साडी. चला, तर ही आहे ती दुसरी साडी माझी, जे की ह्याचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल. कारण मी ह्याला वेअर केलं होतं गुढीपाडव्याला. आणि खास करून ही साडी मला एवढी आवडली ना, खरंच खूप अप्रतिम आहे. जर तुम्ही माझा ना गुढीपाडव्याचा व्लॉग बघितला नसेल ना, तर ते नक्की जाऊन चेकआउट करा तुम्ही. एवढी सुंदर दिसत आहे ना, मी सुद्धा म्हणजे इमॅजिन केलं नव्हतं घेते वेळेस की मला ही साडी छान वाटेल असं. पण खरंच मी वेअर केली आहे म्हणून सांगते. अशी काहीशी आहे ही साडी, हे पहा. आणि हा पदर आहे. आणि ह्याची एक खासियत काय आहे सांगू का? कारण ना वेअर केल्यानंतर ह्याचं कसलंच ओझं पडत नाही आपल्यावरती. म्हणजे असं एकदम काढून टाकावी लवकर ओझं होते साडीचं, कधीच होणार नाही. एवढी लाईट वेट साडी आहे ही. खरंच खूप भारी आहे. मी तर फर्स्ट टाईम अशी साडी घेतलेली आहे. कारण खास करून मी घेतलेली ह्या बॉर्डरसाठी, कारण माझ्याकडे ना अशा छोट्या बॉर्डरच्या साड्या नाही आहेत, म्हणून मी घेतलेली आहे. आणि पाहिल्या मला खूप आवडली. आणि पूर्ण ना ह्याचा ब्लाऊज पण म्हणजे असंच आहे, प्लेनच आहे. आणि बुट्ट्या आहेत ह्या साडीला पूर्ण प्रॉपर. हे पहा, अशा बुट्ट्या आहेत सगळीकडे. आणि छोटीशी आपली लेस आहे, छोटीशी बॉर्डर आहे, जे की मलाही खूप आवडली साडी. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि ही मला 3.5ला पडलेली आहे, बरं का. कारण ही आहे पण तशी साडी दिसायला अशी वाटत नसेल. कॉटनमध्ये येते, कॉटन मिक्स येते, बरं का. आणि ह्याला मी घातलेला आहे, आणि ह्याची हालत अशी काहीशी आहे. आणि ह्या साडीला प्रेस करावंच लागतं, बिना प्रेसची ही साडी बसत नाही आहे. आता मला ह्याला पिको नाही आहे ना, फॉल नाही आहे, काहीच नाही. त्या दिवशी मी तशीच वेअर केली होती. चला म्हटलं, नवीन वर्ष आहे तर आपण वेअर करूया, कारण आपल्याकडे आहे साडी म्हणून. तर ही होती दुसरी साडी, जे की 3,000ला बसलेली आहे मला. ह्या साडीची कहाणी पण आहे, सांगते तुम्हाला. चला, तर ही आहे तिसरी साडी, जे की मी असंच एकदम, हे तर साडी मला खूप आवडली, कारण कधीही ऑकेजनली आपण घालू शकतो कोणत्याही ह्याच्यामध्ये. हे प्युअर कॉटन आहे, ती लिननमध्ये वगैरे येते रेडवाली, पण हे तर एकदम प्रॉपर आहे. आणि हे काही मला साडी घ्यायचं असं म्हणजे माझ्या मनीना ध्यानी नव्हतं, पण मी ना तिथे एक दुसऱ्या बायका होत्या आणि प्युअर कॉटन द्या म्हणत होत्या, म्हणून मी हे पाहिलं. आणि मला हे डिझाईन स्ट्रक्चर वगैरे खूप आवडलं. जे त्यांनी घेतलेली होती ना ऑलरेडी साडी, मला ती पण खूप छान आवडलेली होती. ब्लॅक आणि व्हाईट काहीतरी असं कॉम्बिनेशन होतं तिथे. तर मला खूप आवडलेली ती पण साडी, पण त्यांनी ऑलरेडी ते घेतलेली होती, म्हणून म्हटलं आपण त्याच्यामध्ये दुसरी कोणती तरी घेऊया.
तर हे आहे प्रॉपर कॉटन आणि असं प्रिंट आहे. हे पहा असा प्रिंट आहे प्रॉपर पूर्ण आणि हे प्युअर कॉटन आहे आणि ही मला पडलेली आहे 650ची होती 550ला. एकदम साधी आणि सिंपल आणि ह्या पण साडीचं ना ओझं होत नाही आहे आणि वेअर करायला खूप भारी साड्या असतात अशा, खूप म्हणजे खूप. आणि खास करून ना ही प्रिंट आहे ना त्याच्यासाठीच मी घेतलेली आहे, जे की प्रिंट दिसते ना तुम्हाला त्याच्यासाठी. कारण आता पाहूया, मी काही याचं ब्लाऊज वगैरे शिवणार नाही आहे, स्टिच करणार नाही आहे, कारण मी दुसऱ्या ब्लाऊजबरोबर वेअर करेन याला, अशी आहे. आणि ह्या साड्या ना काशी आणि वाराणसी वगैरे तिकडे असतात ना, असे स्ट्रक्चर असतात ना ते तिकडं वेअर करायला तर खूप भारी, कारण तिकडे अशा साड्या भेटतात बरं का, खास करून अशा स्ट्रक्चरच्या प्रिंटच्या आपल्याला जास्त. ही होती आपली तिसरी साडी, जे की मला एकदम स्वस्तात भेटलेली आहे, खरंच खूप भारी होती. आता आहे चौथी. खास मला तेवढी एकच घ्यायची होती, पण मी एकीमुळं घेतला 3 साड्या बरं का. मी एकदा साड्या घ्यायला बसले ना, 1-2 आणल्याशिवाय तर राहतच नाही, कधीच एका साडीवर येत नाही मी. हां, जर मी स्वतः माझे पैसे खर्च करणार असेल ना तरच मी एक साडी घेऊन येते, नसताना माझ्या आवडतीची मी ती एकच घेणार होते साडी, तर ती ही आहे. हे पहा, हा आहे पदर पूर्ण. आणि ही साडी घेताना मी खूप कन्फ्यूज होते, ह्याच्यामध्ये थोडा चुका वगैरे आहे, म्हणजे झिरझिर आहे पदराला नाही आहे, आपण ब्लाऊज कट करतो ना तिथे, म्हणून मी घ्यावं की नको म्हणून म्हणजे कन्फ्यूजमध्ये होते. तर ते बोलले की तिथून पदर कट करायचा आहे, मला वाटलं डॅमेज आहे असं साडी वाटलं, पण नाही आहे. ते बोलले की म्हणजे तिथून तुम्हाला ब्लाऊज येईल आणि ते कट करण्यासाठी दिलेलं आहे आतमध्ये, पण आता मी खोलणार नाही आहे कारण ह्याला ओपन केलेलं नाही आहे मी. आणि ते रेडवाली पाहिली ना सेम तसंच आहे, पण ही थोडीशी महाग आहे, 4ची काहीतरी आहे ही साडी, म्हणजे 500 रुपयाने इकडे तिकडे. तसं तर दोन्हीही सुंदर आहेत आणि कलर माझ्याकडे हा नव्हता म्हणून मी हा घेतलेला आहे. फायनली मी फक्त हाच घेणार होते. हा आहे पदर. ते रेडवालीचं काय झालं, ते पण घ्या वाटायली मला हे पण घ्या वाटायली, मग हे होते सोबत, म्हटले दोन्हीही घे. पण बिलिंग होईपर्यंत मी ना कन्फ्यूजमध्ये होते की हे घेऊ की ते घेऊ, दोन्हीपैकी एक चॉईस करावा असं माझं म्हणणं होतं. पण लकीली मला दोन्हीही भेटलेले आहेत आणि तशामध्ये त्या कॉम्बिनेशनमध्ये माझ्याकडे साडी नव्हती म्हणून मी तेही घेतलेली आहे. आणि ह्या पण कॉम्बिनेशनमध्ये माझ्याकडे साडी नाही आहे, कारण कलरही नाही आहे, म्हणून मी हे पण घेतलेली आहे. आणि सध्या ना ह्याची पण बॉर्डर खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवते. हे पहा, म्हणजे सेमच आहेत, काही फरक नाही आहे. हे पहा, अशी आहे ह्याची बॉर्डर, त्याची खूप नाजूक आहे आणि ह्याची थोडी म्हणजे मोठी येईल अशी बॉर्डर आहे. आणि ह्याही साडीचं ना बिलकुल ओझं होत नाही, एकदम कॉटन सिल्कमध्ये येते ही साडी. सिल्क नाही आहे, कॉटनमध्ये आणि मिक्स म्हणजे येतो कपडा, प्रॉपर ह्याचा कपडा नाही माहिती मला, पण ट्रान्सपरंट आहे दोन्हीही साड्या, त्या पण आणि ह्या पण. हे पहा अशा. आता ह्याचं ब्लाऊज वगैरे बघावं लागेल मला, कोणती डिझाईन वगैरे शिवते. आणि ही मी खास करून सणावारालाच घालणार आहे, कारण रेडवालीचं तर मी घातलेली आहे आणि ही सुद्धा मी तेव्हाच घालणार आहे. आता बघूया कधी घालेन. आणि सुरुवातीला जे दाखवली आहे ना ते मात्र घालणार आहे मी ॲनिव्हर्सरीला. ब्लाऊज मला स्टिच करून भेटेल अगर न भेटेल तरी पण मी ती वेअर करणार आहे, कारण ते ना असं म्हणजे आपली हे आहे ना, काय म्हणतात त्याला, मला नावच येत नाही, आठवत नाही. ऑर्गेन्झा नाही आहे, म्हणजे पार्टी वेअर साडी आहे, त्याच्यामुळे त्याला काही नाही, कसंही करा तुम्ही ते मॅनेज करून घेते अशी आहे. ह्या साड्यांना एकदा ओपन केलं ना यांना दुसऱ्या वेळेस इस्त्रीच करून म्हणजे वेअर करावं लागतं. तर ही होती माझी चौथी साडी. तर फायनली मला माझ्या मनासारख्या साड्या भेटलेल्या आहेत. आणि तुम्हाला कशा वाटल्या? एक तर साडी नॉर्मली कॉमन मी ऑनलाईन मागवलेली होती, तेही तुम्ही बघितलीच असेल. ह्याची प्राईस मी सांगितलेली आहे, ही मला प्रॉपर 4ला पडलेली आहे. आणि सगळ्या टोटल साड्या मला 10च्या पडलेल्या आहेत, पूर्ण 4 ह्या बरं का दाखवलेल्या आहेत त्या 10. तर चला तुम्हाला एक मी ऑनलाईन मागवलेली साडी दाखवते, ते पण पाहिली असेल तुम्ही ब्लॉगिंगमध्ये माझ्या, जे की ही आहे 5वी, आता आहे म्हणून दाखवते. हे पहा, मला अशा पण एकदम साड्या छान आवडतात बरं का. हे पण 500 रुपयालाच मी मागवलेली आहे ऑनलाईन फ्लिपकार्टवरून, तर खूप भारी आहे ही पण साडी.
2-3 माझ्या साड्या पाहिल्या असतील तुम्ही, जे की लग्नाचे पण ब्लॉग पाहिले असेल तर त्याच्यामध्ये मी येलो कलरची जी वेअर केलेली आहे ना, तर ती पण ऑनलाईनच मागवलेली आहे मी साडी. आणि एक आहे पिंकमधून काहीतरी, ते पण ऑनलाईनच. आणि हे एक तिसरी आहे. मी तर असा प्लॅन केला होता की हे घालावं ॲनिव्हर्सरीला, पण पाहूया, माझं काही नाही, मला जे आवडेल ना मी ते घालते. तर ही एक आहे ऑनलाईन साडी. आता ह्याचं मी ब्लाऊज वगैरे काही शिवणार नाही, कारण ह्याचं ब्लाऊज आहे ग्रे. तर कारण ब्लाऊज साड्या कमी आणि ब्लाऊजला टीचर्सला शिलाई जास्त आहे, म्हणून जास्त मी ब्लाऊज ते आणलेले त्यांचं मी कॉटनच्या साडीचं एक दाखवली ना, त्याचं नाही शिवणार. बाकी 3 साड्यांचं तेवढं शिवणार आहे, स्टिच करणार आहे. ही एक होती माझी 5वी साडी, ही पण 500लाच भेटलेली आहे. तर चला, माझा असा होता साड्यांचा व्लॉग. आता बघूया कधी आपल्याला म्हणजे स्टिचेस म्हणजे ब्लाऊज स्टिच करायला टाईम भेटतो, कधी टाकायला टाईम भेटतो, कधी वापस परत मिळतात आपल्याला ब्लाऊज. तर असा होता माझा साड्यांचा व्लॉग. आणि तुम्हाला साड्या पण माझ्या कशा वाटल्या ते मला आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि चला, पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स.